ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सरकारने महत्त्वाचे आदेश दिलेत। ओबीसी विद्यार्थी सभा वसतिगृहांचा प्रश्न 28 ऑक्टोबरपर्यंत मार्गी लावा असा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला। सचिन गायवळला शस्त्र परवाना मिळवण्यासाठी आधी पोलीस आयुक्तांना अर्ज केला होता। जर यामध्ये योगेश कदमांची चूक असेल तर हा शस्त्र परवाना रद्द करावा अशी आम्ही विनंती करणार असल्याचं सुद्धा दंगेकरांनी व्यक्त केलं प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीमध्ये 11,000 मृत व्यक्तींच्या नावाने मतदान झाल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय। याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करणार असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध ठाण्यामध्ये करण्यात आलाय। ठाण्यातील वकील संघटना एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त केलाय। हल्ला करणाऱ्या वकिलावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी सुद्धा आंदोलकांनी केली। भारतीय क्रिकेट स्टार रिंकू सिंगला अंडरवर्ल्डकडून धोका निर्माण झालेला आहे, कारण डी कंपनीकडून त्याला 10 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली असून आता मुंबई क्राईम ब्रांचच्या तपासामधून ही बाब समोर आली आहे। या टोळीनं फेब्रुवारी ते एप्रिल 2025 दरम्यान खंडणीच्या नोटिसा बजावल्या होत्या। जळगाव शहरामध्ये गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी वॉश आउट मोहीम राबवली आहे। कोम्बिंग ऑपरेशनमध्ये विविध गंभीर गुन्ह्यातील 84 अट्टल गुन्हेगारांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून शेतकऱ्याचा चेक बँकेकडूनच गहाळ झालाय। शेतकऱ्याचे पैसे तिसऱ्याच व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा झाले असून शेतकरी उत्तम जाधव यांनी हा आरोप केलाय। या प्रकरणामध्ये बँक अधिकाऱ्यांनी मौन बाळगलंय। जालन्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळाल्याची घटना घडली। आगीमध्ये 8 एकर ऊस जळून खाक झालाय। शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये नुकसान झालंय। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरातील दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे। महिलेनं प्रेमसंबंधांसाठी आपल्या पोटच्या मुलाची हत्या केली आहे। हा गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 4 तासांमध्ये पोलिसांना गुन्ह्याची उकल करत 4 आरोपींना बेड्यात ठेवलं। नांदेडच्या मुदखेड येथील महादेव मंदिरामध्ये चोरीची घटना घडली आहे। अज्ञात चोरट्यानं मंदिरातील दानपेटी चोरून नेली आहे। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे।